जे जे आचरती कर्मा जे जे आचरती कर्मे तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेळ सहज वेळे उदकी वया तुम्ही रक्षिल्या निज सत्ते अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेळ विळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेळ आचरती कर्मे आचरती कर्मे तेथे काळे धर्माधर्मे आचरती कर्मे तेथे काळे धर्माधर्मे खेळे गोवळिया सवे खेळे गोवळिया सवे करीती ते त्यांचे सहावे करीती ते त्यांचे सहावे खेळे गोवळिया सवे करीती ते त्यांचे सहावे यज्ञमुखी घास मंत्र पूजेशी उदास यज्ञमुखी घास मंत्र पूजेशी उदास खेळे गोवळिया सवे करी तिथे त्यांचे सहावे तुका म्हणे चोरी सवे योगियाही करी योगियाही करी खेळे गोवळिया सवे करी तिथे त्यांचे सहावे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 957 क्रमांकाचा हा अभंग असून या अभंगात कर्मकांडी लोक
आणि गोवळ्यांची मुलं म्हणजे गोपाळ. तसेच योगी आणि गोपाळ यांची थोडीशी तुलना तुकाराम महाराजांनी केली आणि त्यात भोळ्या भावनेच्या भोळी भावना असलेल्यांच्या भक्तीचा महिमा वर्णन केला. भोळी भावना ज्यांच्याजवळ आहे त्यांच्या भक्तीचा महिमा वर्णन केला आणि तो कर्मनिष्ठ लोकांच्या आणि योगनिष्ठ लोकांच्या सापेक्षत्वानं तुलनात्मक दृष्टीनं अशा प्रकारचा वर्णन केला. जगात भक्ती किती महत्त्वाची आहे हे तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. आणि ही भक्ती गोपाळ आणि गोपी यांनी जशी केली तशी कोणीही केली नाही अशी गोष्ट आहे. ही गोष्ट कोणीही जरी सांगत असलं तरी तुकाराम महाराजांच्या सारख्या महापुरुषांनी सांगावं यात फार मोठी विशेषता आहे. तुकाराम महाराज काही कर्मकांडी आहेत का? तुकाराम महाराज योगी आहेत का? ते जर असतील, योगी आहेत आणि भक्त आहेत, आणि ते जर नसतील तर कर्मकांडी लोक कर्म करतात आणि ते लोक देवाला आवडतं का नाही हा विषय सांगण्याला ते कसे प्रवृत्त होतात? योगी नसतील तर कसं प्रवृत्त होतात? आपल्याला असं दिसतं. तुकाराम महाराज मुख्य भक्त आहेत देवाचे, यात काही वाद नाही. हे सगळ्यांनाच सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ गोष्ट आहे. स्वच्छ गोष्ट आहे. पण तुकाराम महाराज कर्मकांडी नाहीत असं नाही म्हणता येत. त्यांच्या वर्णाश्रमानं आलेल्या कर्माला त्यांनी कधीही फाटा दिलेलं नाही आहे अशी गोष्ट आहे. की शास्त्र विरुद्ध सांगतं हे आम्हाला चालतं, आम्हाला वार करायला असं काही असलं तरी चालतं असं नाही. विधी निषेधाचा त्यांनी विचार केला. वाचान बोलो वेद नीती करू संती केले. एखादा अवलिया महात्मा असला तर तो शास्त्राच्या वेदाच्या विरुद्ध आचरण करील, पण त्याला त्याचा दोष लागणार नाही. लक्षात घ्या, त्याला त्याचा दोष लागणार नाही. तसं जीवनमुक्त आणि संतांनी जरी विधिविरुद्ध काही केलं तरी त्यांनाही त्यांचा दोष लागणार नाही. ते त्याच्या पलीकडे गेले आहेत म्हणून तरी ते तसं करत नाही. त्याचं कारण आहे की एक कोणता तरी वर्ग असा असावा लोकांना आदर्श की तो पलीकडे गेलेला खूप मोठा आहे, पण त्याच्या आचरणाचा तयाची आचरती आचरली पावली सात्विक श्रद्धा चाले तो तेच फळ ठेविले ऐसे आहे अशी गोष्ट. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये अशा प्रकारचा विषय आलेला आहे. काय झालं? 16वा अध्याय संपल्यावर 16व्या अध्यायात भगवंताने शेवट असा केला, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थेतो ज्ञात्वा शास्त्रविधान उत्तम कर्म कर्तुम् इहार्हसि. शास्त्र प्रमाण मानावं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण त्या ठिकाणी करावं, म्हणजे त्याला काही धोका नाही वगैरे वगैरे सगळा विषय तिथला आपण मुळात पाहून घ्या असं भगवंताने सांगितलं. पण तो अध्याय संपला. 17वा अध्याय सुरू होताना अर्जुनाच्या मनात शंका आली की शास्त्रे अर्थे देशे काळे. देश योग्य पाहिजे, काळ योग्य पाहिजे, शास्त्र त्याला बसलं पाहिजे आणि अर्थ आपल्याला मिळाला पाहिजे, सामग्री मिळाली पाहिजे, सगळी परिस्थिती असली पाहिजे. ही इतकं असलं तर शास्त्राप्रमाणे करता येतं. ज्या माणसाला शास्त्र सांगणारा भेटत नाही, ज्याच्याकडे सामग्री काही नसते, ज्याला काळ काय शास्त्राने सांगितलेला कोणत्या कर्माला कोणता काळ ते काहीच माहीत नाही, यांनी कसं करावं? मग तो तर वाया जाईल ना, वाया जाईल. त्याकरता त्यांनी प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर तो असा विचारला की देश काळ अर्थशास्त्र हे सगळं नाही मिळालं एखाद्याला, पण जो शास्त्राप्रमाणे वागतो त्याचं नुसतं अनुकरण केलं तर आपल्याला त्याला मिळतं ते फळ मिळायला काय हरकत? एखादा पंडित आहे, तो कशा करता करतो हे आपल्याला नाही माहिती, पण तो जसं करतो आपण तसं करीत राहायचं, विश्वासाने करीत राहायचं, त्याचं अनुकरण करीत राहायचं. आणि असं अनुकरण जर त्यांनी केलं तर त्याला
कळून ते अनुकरण, ते कळून ते कर्म करताना त्याला जे फळ मिळतं ते आपण न कळून आपण त्याच्यासारखं केल्यामुळं आपल्याकडून जर ते केलं गेलं तर आपल्याला फळ मिळेल की नाही. लक्षात घ्या, प्रश्न पुन्हा सांगतो मी एकदा, अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला जर शास्त्र कळत नसेल, आपल्याला जर विधिनिषेध कळत नसेल, आपल्याला काळाची शुद्धी, देशाची शुद्धी, कार्याची शुद्धी जर काही कळत नसेल तर आपण काय करायचं, आपल्या गल्लीत, आपल्या शेजारी, आपल्या घरात किंवा कुठेतरी जो एखादा असा शास्त्र जाणणारा महात्मा असेल आणि तो शास्त्राप्रमाणे सगळं आचरण करीत असेल तर काही नाही, तर जसं करतो तसं आपण, त्याने नाक दाबला आपण दाबायचं, त्याने 3 वेळा पाणी पिलं आपण 3 वेळा पाणी प्यायचं, त्याने असं 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 केलं की आपण कसं करायचं, त्यांनी जे म्हटलं ते आपण म्हणायचं जेवढं येईल तेवढं. असं केलं तर आपल्याला त्याचं जे फळ मिळतं, त्याला जे फळ मिळतं तो सगळं कळून करतो. मंत्र कोणता, विनियोग कोणता, त्याचं काय करायचं ते कळून करतो. पण आपण तो करतो तसं करायचं, असं केलं तर आपल्याला त्याचं फळ मिळेल की नाही, मिळायला पाहिजे असं अर्जुनाचं मत आहे. भगवान हसले आणि भगवान म्हणले, तैसे ते सोहपे नव्हे, ते सोपं नाही अर्जुना ते इतकं. मग कसं, त्याच्याकरता एक विषय निघाला, श्रद्धा. श्रद्धा नावाचा विषय निघाला त्याच्यात. हा विषय तिसऱ्या की चौथ्या अध्यायाच्या शेवटी आला. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिया. पण सगळ्या वेगळ्या पद्धतीने या 17व्या अध्यायात भगवंताने आणला आणि श्रद्धात्रय विभाग योगो नाम हे त्या अध्यायाला नाव दिलं, 17व्या अध्यायाला. आणि तिथून त्या ठिकाणी म्हटलं की अर्जुन हेच म्हणला होता की जे लोक चांगलं कार्य करतात पंडित, त्यांचं आपण श्रद्धेनं त्यांच्यासारखं करायचं, श्रद्धेनं करायचं, नुसती नक्कल नाही करायची, नुसतं त्यांचं डुप्लिकेट नाही करायचं, नक्कल नाही करायची, श्रद्धेनं करायचं की ते करतात ते बरोबर आहे, ते कल्याण आहे, मग माझंही कल्याण होईल असं, अशी श्रद्धेनं करायचं. तर श्रद्धा म्हणे यासाठी पाते जो नये, पाते जो नये किरीटी, काय बीज अंत्यज दृष्टी अंत्यज नव्हे असं म्हटलं. तर श्रद्धा, नुसत्या श्रद्धेसाठी तो तसं करील असं त्या ठिकाणी ते सोपं नाही. ऐका, जे ज्ञानेश्वरी वाचतात त्यांच्या नीट लक्षात येईल बरं का हा विषय, तर तितकं सोपं नाही. आणि असं म्हणून शेवटी भगवंतानं तेच सांगितलं काय की श्रद्धेनं जर एखाद्याचं अनुकूल एखाद्याने केलं तर त्याचं फळ त्या, तो न पडो का ब्रह्मसूत्र, न लोढो सर्व शास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्रतयाच्या हाती, परितयाची आचरती पाऊले, पाहुनी सात्विक श्रद्धा चाले, तो तेच फळ ठेवले आहे. मग हे श्रद्धेनं जर केलं तर त्याला त्याचं फळ मिळतं, हे जर भगवंतानं 17व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं असेल तर 17व्या अध्यायाच्या आरंभानं त्याच्यासारखं श्रद्धेने याने केलं तर त्याला फळ मिळतं की नाही, त्याच्यावर भगवान सोपं नाही बाबा तसं. श्रद्धा म्हणे, नुसतं श्रद्धा म्हणल्याशिवाय हे करू नये. मग भगवंताला असं म्हणायचं होतं का की ते तू म्हणून चालत नाही, ते मी म्हणलं पाहिजे, असं नाही. त्याची ज्ञानाची मेघ कुठे आहे त्याच्यात. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर याच्यावर हे केलेलं आहे, तितका विस्तार आपल्याला करायचा नाही. परंतु एक गोष्ट याच्यात, श्रद्धा म्हणे यासाठी पाते जो नये, त्याला पहिल्यांदा जर असं दाबलंय थोडंसं आणि शेवटी त्याने म्हणलं ते सांगितलं. त्याचं उत्तर असं आहे की श्रद्धा नुसती एकटी नाही आहे, श्रद्धा 3 प्रकारच्या आहेत बरं का. त्रिविधा भवती श्रद्धा, देहिनाम सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. ऐक म्हणे 3 श्रद्धा आहेत. तर 3 श्रद्धेत तमोगुणी श्रद्धा असली, तमोगुणी श्रद्धा जर त्या ठिकाणी असली तर त्याचं अनुकरण जर केलं तर आपल्याला नरकात जावं लागतं. तमोगुण म्हणजे टिंगल करणं बरं का. तमोगुण म्हणजे टिंगल करणं आहे की त्याची टिंगल करायची, ते असं केलं की असं असं करायचं, ते असं करायचं ते असं करायचं, अशी गोष्ट. आमच्या पंढरपूरचे वेदशास्त्र कोविद
धर्मशास्त्र कोवी असे मोठे विद्वान भागवतकार होते. आम्हाला पूज्य गुरुस्थानी होते गोपाळ शास्त्री गोरी त्यांचं नाव. मग ते एकदा कुठंतरी कार्य होतं मोठं, 10-20 ब्राह्मण आले होते आणि सगळं यज्ञ याग वगैरे होतं. सगळं केल्यानंतर मग ते जेवायला बसायची वेळ आली का यज्ञातच मला मंत्र म्हणत होते ब्राह्मण. मंत्र म्हणायला असं हात खालीवर करीत स्वर देण्यास एक माझ्यासारखा अडाणी तट्टू माणूस आला त्याच्यात आणि बसला. म्हणजे त्यांच्या थोडं बाजूला बसला आणि ते जसं हात करायला लागले तसं तोही हात करायला लागला, त्यांच्यासारखा हात करायला लागला. त्याला काय मजा वाटली का काय झालं कोणाला माहिती. ते शास्त्री बुवांनी सगळ्यांना थांबवलं आणि म्हणले तू म्हणतोस ना, म्हण 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 ना. कुठं म्हणतो, तेव्हा काही येतच नव्हतं. ते म्हणले येत नव्हतं ना, येत नसल्यावर असे हातवारे करून आमची टिंगल करायला लागला तू. काही नको, शांत बसून श्रद्धेला ऐक, तुला त्याचं फळ मिळेल. हे घोकून आमच्या खाली घट्टे पडलेत म्हणे. तुझ्या खाली पडलेत दाखव बरं. एकदा झालं, दोनदा झालं, तेव्हा काठी आणणारे याला बघतोय. मग गप्प बसला. तर तमोगुणी माणूस जर एखाद्या पंडिताचं नक्कल करील तर तो त्या पंडिताचा अपमान नाही, तो वेदमंत्राचा अपमान अशा प्रकारचा होईल. त्याला नरकगामी व्हावं लागेल. एक दुसरी गोष्ट अशी की थोडंसं लक्षात ठेवून एखादा रजोगुणी मनुष्य स्वार्थाकरता जर तसं करेल की मंत्र वाचायचे आणि नुसते हातवारे करायचे आणि स्वर शिकून कोणाकडे शिकायला जायचं नाही, आपल्याला असं दुसऱ्याचं काम करून आपल्याला दक्षिणा उकळता येईल असा जर रजोगुणी माणूस असला तर त्यालाही त्या ठिकाणी होती. म्हणून भगवान म्हणले ते सोपं नाही. तर असं आहे की अर्जुन जे म्हणला श्रद्धेनं, ते नुसत्या श्रद्धेनं नाही, ती सात्विक श्रद्धा असली पाहिजे. सात्विक श्रद्धा ज्याचं अनुकरण आपल्याला करायचं त्याच्यावर आपला पक्का भाव असला पाहिजे. म्हणून धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ. पुढं काय, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. म्हणजे विश्वासानं आणि भावनेनं दुसऱ्याचं अनुकरण करणारा भावशील मनुष्य फार स्वस्त त्याला ते मिळतं, फुकट ते त्याला मिळतं. आणि अविश्वासी मनुष्य, संशयी मनुष्य, लबाड मनुष्य, तमोगुणी मनुष्य त्यांनी अनुकरण करा नाही तर न करा, त्याला काही मिळत नाही. त्याला घोर आणि कुंभपाक अधिक भोगावे लागतात. हा याचा बेस आहे. इथं हे काय सांगायचंय तुकाराम महाराजांनी आपल्या आजच्या अभंगात काय सांगायचं, थोडंसं संदिग्ध वाटतं. पहिलं चरण, आचरती कर्मे ते काळे धर्माधर्म. जे लोक कर्मकांडी आहेत ते आपल्या कर्माचं आचरण करतात. कोणत्या कर्माचं? जे कर्म ज्या काळात करायचंय त्या काळात ते कर्म करतात आणि ज्या काळात ज्या कर्माचा निषेध आहे म्हणजे ते नको म्हणून सांगितले ते कर्म ते करत नाही. अशी गोष्ट करत नाही. उदाहरण सांगतो आपल्याला, ग्रहण असतं, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. तर त्या सूर्यचंद्र ग्रहणात काही नियम पाळायचे, तर काही विधी नियम आहेत, काही निषेध नियम. विधी नियम काय आहेत? जप करावं. विधी नियम काय आहे? त्यावेळेला श्राद्ध करावं. श्राद्ध करा. आता त्यावेळेस स्वयंपाक करायचा आणि ते ब्राह्मण कोण येणार जेवायला, मग अमान्यानं करायचं. अमान्य म्हणजे धान्य द्यायचं, शिदा द्यायचं ब्राह्मणाला. त्यावेळेला श्राद्धाचा संकल्प करून घ्यायचा, श्राद्ध संकल्प, शिदा देऊन टाकायचा. श्राद्ध करावं. खूप अनंत पटीनं फळ, अनंत पटीनं फळ. आपला जो जप असेल नियमातला तो करायचा. मंत्र असतील तर ते उजळायचे. ज्या मंत्राला सिद्धी आहे आपल्या ते सिद्धीचे मंत्र उजळायचे, म्हणजे ते पॉवरफुल अशा प्रकारचं. बॅटरी चार्जिंग होती ना, बॅटरी चार्जिंग होती किंवा मोबाईल चार्ज केला की जसा चांगला चालतो तसा मंत्र चार्ज करायचा. चार्जर म्हणजे ग्रहणाचा काल आहे. तो मंत्र आपला पॉवरफुल अशा प्रकारचा होतो. असे नियम आहे. मग कोणी पाण्यात उभारून करतं, कोणी
सर्प उतरायचे मंत्र सांगतं करतं, कोणी चढवायचे करीत असेल, काय करीत असेल ते चांगले वाईट काय असेल ते. हे हे विधी नियम आहेत, निषेध नियम आहेत. ग्रहणात एखादा जेवायला बसला, पुरणपोळीचं जेवण करू लागलं तर अरे बापरे, फार भयानक. ग्रहणात जेवण करायचं नाही, ग्रहणात झोप घ्यायची नाही, आणि ग्रहणात लॅट्रिनला जायचं नाही, 2 नंबरला जायचं नाही, अशी गोष्ट. आणि मग लागली तर काय करावं, आधी खाव, आदल्या दिवशी कमी खाव, म्हणून वेदात भोजन नाही सांगितलेलं. मग काही होत नाही. निषेधाचे नियम पाळावे, विधीचे नियम पाळावे. आपल्याला विधीचे नियम पाळता येत नसतील ना, तर काय करावं, ग्रहण झालं की स्नान करावं आणि माळ घ्यावी, रामकृष्ण हरी म्हणावं, ग्रहण संपेपर्यंत म्हणावं, काय देवाला करील काही नाही. पण निषेध नियम मात्र पाळावे लागतात. जेव्हा काही खायचं नाही, प्यायचं नाही, काही नाही, अन्न पाणी पूर्ण वर्ज्य, झोपायचं नाही, आणि बसून आपल्याला काय करायचं ते करायचं. 1-2 नंबरला लघवीला नाही जायचं आणि संडासला पण नाही जायचं, दोन्हीला जायचं नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून मलमूत्र निरोध करायचा आहे, हे निषेधाचं. एवढं जर आपण पाळलं आणि विधीतलं आपल्याला काही कळत नसलं, रामकृष्ण हरी म्हटलं, विठ्ठल विठ्ठल म्हटलं, किंवा एखाद्या महात्म्याने दिलेला मंत्र आपण म्हटलं, किंवा एखादा महात्मा करतो तसं करण्याचा प्रयत्न केला सात्विक श्रद्धेने, तर ते ग्रहण आपल्याला बाधक न ठरून साधकच ठरतं, अशी गोष्ट आहे. पण एक गोष्ट आहे, काय, एखाद्या पंडिताचं अनुकरण श्रद्धा असल्यामुळे सात्विक श्रद्धावान तसं करायला लागला तर त्याला ते फळ मिळतं, ऐका. पण तो पंडित जर त्याचीच जर त्या कर्मावर नीट श्रद्धा नसेल आणि तो जर शिकून ते श्रद्धा विरहित ते करीत असेल, तर ते कळून करणाऱ्याला फळ मिळणार नाही, न कळून करणाऱ्याला फळ मिळेल. उलटी गंगा, उलटी गंगा. एकदा एक मेंढपाळ होता, मेंढा पाळणारा धनगर माणूस. तो नदीला मेंढ्याला पाण्याला घेऊन आला. संध्याकाळची वेळ होती, पाणी पाजायचे ना घरी जायचं आता, असं म्हणून संध्याकाळच्या वेळेला तो आला. आल्यानंतर गंमत अशी झाली की भूदेव संध्या करायला तिथे आले होते. नदीचं पाणी वाहत होतं, संध्या केली. संध्या करताना प्राणायाम करावा लागतो, तो केला. नाक दाबलं. नाक दाबल्यानंतर तो मेंढ्या पाळणारा तिथंच जवळ होता. ते सगळी संध्या त्यांची होत होती. होता होता त्याने विचारलं की देवा, मला प्रश्न पडला आहे, नाक करून दाबता तुम्ही? नाक दाबल्याने काय होतं? त्याला वाटलं नाक नाही दाबलं तर श्वास घेता येतो, आणि नाक दाबलं तर श्वास कोंडतो. श्वास कोंडायचा कशा करता? नाक दाबल्याने काय होतं? त्या ब्राह्मणाने विचार केला की याला ते मंत्र आणि हे सगळं प्राणायाम आणि योग आणि हे सांगून उपयोग काहीच नाही. तेव्हा त्यांनी एका शब्दात सांगितलं, नाक दाबलं ना, नाक दाबायची सवय लागली आणि नाक दाबलं की देव भेटतो. नाक दाबला की देव भेटतो. तमोगुणी माणसाने टिंगल केली असती, रजोगुणी माणसानं लोकांना सांगितलं असतं. पण यांनी लक्षात ठेवलं की हा जाणता माणूस आहे, हा ज्ञानी पुरुष दिसतोय, आणि नाक दाबलं म्हणजे देव जर भेटतो असं म्हणत होतं. आपल्याला देव भेटावं असं वाटत होतं. अरे कोणत्याही समाजाचा मनुष्य असला आणि त्याला लहानपणापासून आपल्याला देवाची प्राप्ती व्हावी अशी जर तीव्र इच्छा असली, श्रद्धा असली, भगवान असं काहीतरी घडवतो की तो त्याला ते आपल्या जवळ आणतो. गंमत ही एक प्रकारची. तर त्याची श्रद्धा वाटली त्याला, आणि त्यामुळे ठीक आहे, आपणच प्रयोग करून पाहू. इथं करण्यापेक्षा त्या नदीच्या काठावर महादेवाचं देऊळ होतं. तो देवळात गेला आणि देवाला म्हणलं, देवा, महादेवा, आज मी तुझ्याकडे आलोय. मला एका ब्राह्मणानं सांगितले नाक दाबलं की देव भेटतो, मला तू भेटला पाहिजेस, मी नाक दाबतो आता. आणि असं म्हणून त्यांनी नाक दाबलं. बरं ते काही गिडान पिंगळान इकडून दाबायचं, रेचक कुंभ ते कुठं त्याला माहित होतं. दोन्ही दाबल्या, पक्क्या दाबल्या आणि तोंडही बंद ठेवलं. आता काय होईल हे काय मी सांगायला पाहिजे तुम्हाला? दम कोंडला. पण तू विचार केला, कोंडला तर कोंडला,
पण देव भेटला पाहिजे. मग दम कोणतो मला त्रास होतो, मग देव देव कसा भेटल मग तसा? देव काय सोपा असतो काय? एवढं कळत होतं त्या. देव सोपा नसतो. देव भेटला पाहिजे. नाक दाबलं, दम कोडला आणि म्हणलं काय होईल, मेलं तर मेलं, पण मेल्यावर का होईना, आधी का होईना देव भेटतो. पक्की श्रद्धा त्या वाक्यावर, व्यक्तीवर, त्याच्या त्या करण्यावर आणि त्याच्या सांगण्यावर, 3 प्रकारवर पक्की श्रद्धा म्हणून त्यांनी तयारी ठेवली. आणि याला जर मृत्यू आला तर ते अपयश त्याला नाही, ते मला आहे असं महादेवांना वाटलं. आणि महादेवांनी त्याच्या इतर कर्माचा मागच्या पुढच्या काही विचार केला नाही. आणि इतकं श्रद्धेनं जर हा ब्राह्मणाचं अनुकरण करतो आहे तर याला भेटलं पाहिजे असं म्हणून तिथं गडगड 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 असं वाटलं. जसं काही ते मंदिर आपल्या अंगावर पडतंय. परीक्षा शेवटची. तो म्हणला आता नाक दाबून जर आपण मरायची तयारी ठेवली तर मंदिर पडलं अंगावर, तर काही वेगळं काही होणार आहे काय? तेच होईल. हा माऊलीने एक दृष्टांत दिलाय, पाठी लागला घाई. बरं का? एवढं काय, मरण न चुकेची पाही, तरी समोरला काही आगळे न किती. काय गमतीचा दृष्टांत आहे. आपल्या एखादा माणूस पाठी लागला, त्याचा शरीर जातं ते धिप्पाड आहे आपल्यापेक्षा, ताकद जास्त आहे, त्याच्याजवळ शस्त्र आहे किंवा नाही, काठी बिठी काय असे त्याला असू द्या, तर असा माणूस आपल्या पाठी लागला, आपल्याला मारण्याला. ऐका बरं का, पाठी लागला घाई, त्याचं वेग जास्त आहे, त्याची ताकद जास्त आहे, तो आपल्याला गाठणार आहे आणि मरण काही आपल्याला चुकणार नाही. मरण न चुकेची पाहिजे. पाठी लागला घाई, मरण न चुकेची पाहिजे, तरी समोरला काही आगळे नक्कीचे. म्हणजे काय, तर आपण पळून त्याच्या हातून मरण्यापेक्षा आपण जर तोंड फिरवलं, आता आपल्या पाठी, आपण पुढं तोंड नाही म्हणून आपल्या पाठी, आपण तोंड फिरवल्यावर तो कसं होईल? समोर होईल ना, समोर होईल. मग तो समोर येईल. मग तो समोर येईल तर काय करील? मारीलच, मरणच येईल ना. मरण येईल. त्या पाठी लागला तरी मरणच येणार. आणि तोंड फिरून त्याच्याशी 2 हात करायचे म्हणलं किंवा काय करायचं म्हणलं तरी मरणच येणार. मरणापेक्षा कमी होत नाही, जास्त होत. मग भेकडासारखं पळून मरण्यापेक्षा 2 हात करून मेलेलं काय वाईट, लोक शूर म्हणतील. आणि कोणी सांगावं, कदाचित आपला पण विजय होईल. म्हणून शहाणा माणूस पाठीमागून आलेल्याचा मार खाऊन मरत नाही, तर समोर त्याच्याशी युद्ध करून मरतो. हे जसं आहे तसं तो मेंढपाळ म्हणतो की मंदिर पडलं आणि नाक दाबलं, दोन्हीनी यायचं ते मरणच यायचं ना. आणि देवाला वाचवायचं असेल तर वाचून जाईल. म्हणून तो शांतपणे नाक दाबूनच बसला. आणि त्यावेळेला भगवान पिंडीतून त्या ठिकाणी पंचमुख दशवदन, आपला काय पंचवदन, 10 हाताचे अशा प्रकारचे भगवान शंकर प्रगट झाले त्या पिंडीत. त्याचा हात काढला, हे सोड, कशात घालतो म्हणे, नाक धरायची गरज नाही. म्हणे कोण तुम्ही कोण? आणि तुम्हाला एवढे 5 तोंड 10 हात एवढे तुम्ही कुठून आहात, कोण आहे? अरे देव भेटतो म्हणतो ना, तो देव आहे. तो मला तुम्ही देव कशावरून? तुम्हाला तुमच्या देवपणाचा पुरावा काय पुरावा? ते म्हणले अरे पुरावा नाही म्हणे देवा. ज्यांनी मला देव भेटतो सांगितलं त्याला मी बोलून आणतो, आणि तो जर म्हणला तुम्ही देव आहे तरच तुम्ही देव. म्हणजे देव भेटतो या गुरूंच्या बोलण्यावर भरवसा आहे, पण देवावर भरवसा नाही, अशा प्रकारचे लोक. मग त्याने जाऊन, ओ देवा इकडे या, इकडे या, इकडे या. ते आल्यानंतर म्हणजे हे देव प्रगट झाले. तेव्हा कुठेही प्रगट, देव ते दिसत नाही मला. त्याच्याजवळ याच्या इतकी श्रद्धा नव्हती. मला हे सांगायचं की करणाराकडे श्रद्धा नसली त्याला देव भेटत नाही, पण श्रद्धेनं ऐकून अनुकरण करण्याला भेटतो, अशी उलटी गंगा आहे. मग यांनी सांगितलं तुम्ही त्याला दिसला पाहिजे पाहू. मग त्या महादेवाला या मेंढपाळाच्या म्हणण्यासाठी त्या ब्राह्मणाला दर्शन द्यावं लागलं. मग ते म्हणले अरे बापरे, म्हणे तुला देव भेटला. म्हणे देवालाही नमस्कार केला त्यांनी, देव सांगितला. मग त्या देवाने त्याला आशीर्वाद दिला, पुढचं सगळं झालं. आणि त्या ब्राह्मणाने म्हटलं की बाबा
मी उच्च वर्णात जन्मलो तरी तू खूप तुझ्या श्रद्धेनं हे काम केलेलं आहे. गोष्ट माझी समज. गोष्ट याच्याकरता की जे कर्म आचरतात, जे कर्म आचरतात त्यांच्या कर्माच्या योग्यायोग्यतेप्रमाणे ज्ञात अज्ञात योग्यायोग्य न्यून पूर्ण असं जे आचरतात त्यांच्याजवळ श्रद्धा किती, त्यांच्याजवळ त्या कर्माचं ज्ञान किती आहे, त्यांच्याजवळ सामुग्री किती आहे, काळ अनुकूल किती आहे, प्रतिकूल किती आहे, विधी आहे का निषेध आहे, त्याच्याप्रमाणे त्या काळाप्रमाणे त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फळ मिळतं. आचरती कर्मे म्हणजे कर्माप्रमाणे फळ मिळतं आणि काळे म्हणजे काळाप्रमाणे फळ मिळतं. विधीच्या आणि निषेधाचं इतकं फळ त्याला मिळतं. कोण? कर्म करणारा. हे कोण देतं फळ? कर्मच फळ देतं असाही एक प्रवाह आहे आणि कर्म जड आहे. परमात्मा त्याच्या मागे असल्या, चेतन परमात्मा त्याच्या मागे असल्यामुळे आणि त्याची रीत असल्यामुळे कर्माचं फळ परमात्मा देतो. इतकं देतो. तुकाराम महाराजांना यातून हे सांगायचं की जो जसं जसं कर्म देशकाळाप्रमाणे, आपल्या ज्ञानाप्रमाणे, सामुग्रीप्रमाणे, विधी निषेधाप्रमाणे जो कर्म जसं जसं करेल त्याचं फळ देव देतो. पण त्याच्यापेक्षा अधिक त्याला देव काहीही देत नाही, हे तुकाराम महाराजांना सांगायचं. मग त्याच्यापेक्षा अधिक कुणाला देतो? आता आपली सांगितलेली गोष्ट याला पूरक आहे म्हणून सांगितली. तर दुसऱ्या चरणात सांगतात, खेळे गोवळिया सवे करीती ते त्यांचे सहावे. बरं का? कर्म करताना चुकला आणि त्याच्या ठिकाणी जर श्रद्धा कमी असेल, त्याच्या ठिकाणी जर तो देश काळ चुकला असेल, कर्माचं ज्ञान नसेल, तर देव त्याची उणीव सहन नाही करीत. त्याचं कारण त्याच्यात सकामता असते म्हणून. निष्कामता असली तर न्यून पूर्ण होतं बरोबर. तरी ते भक्तीच्या इतकं नसतं, परंतु त्याच्या श्रद्धेप्रमाणे त्याला असतं तर त्याचं फळ त्याला देतो. पण खेळे गोवळी असावे करीती ते त्यांचे सहावे. की मी सुरुवातीला जे म्हटलं की कर्मकांडी आणि पंडित योगी यांच्याशी तुलना थोडीशी अशा प्रकारची केली आहे, तुलना केली. तर ते कर्म करतात त्यांचं फळ भगवान देतो, हे रितसर येते. त्याच्यापेक्षा जास्तही देत नाही, त्याच्यापेक्षा कमीही देत नाही. त्याचं जेवढं ठरलेलं आहे तेवढं फळ तो कर्माचं देतो. जो नित्य संध्या करतो, ब्रह्मयज्ञ करतो, त्याच्या सगळ्या आयुष्याचं फळ त्याला व्यवस्थित अशा प्रकारचं मिळतं. पण त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. परंतु आणि भगवान त्याच्यावर इतका प्रसन्न नसतो. जास्त का देत नाही? तर प्रसन्न नसतो. कशावरून? तर भगवान त्याच्याशी खेळत नाही. जो ज्याच्याशी खेळतो तो त्याच्यावर प्रसन्न असतो. मुलगा आला की त्या दुसरा मुलगा खेळायला येतो, प्रसन्न असतो. मुलगा घेतला जवळ, आई बाप त्याच्याशी खेळतात, प्रसन्न असतं. मुलगा असतो, आजोबा त्याला घेतात, प्रसन्न असतात. इतके प्रसन्न असतात की त्याचे मोठामोठ मुके घेतात. मग यांची दाढी वाढलेली असते, मग त्याचं तोंड बिचाऱ्या बाळकाचं नातवाचं कोमल असतं, मग ती दाढी त्याला टोचते, ते ओरडतं मोठ्याने, तरी हे त्याला सोडत नाही म्हातारपणामुळे. असो, प्रसन्न असतात. प्रसन्न असलेले लोक प्रसन्नाच्या विषयाशी खेळतात. त्याप्रमाणे भगवान त्यांच्यावर प्रसन्नही नसतो आणि अप्रसन्नही नसतो. त्यांनी केलेलं द्यायचं एवढंच आहे. पण जी गोळी आहे, गोळ्याची पोरं आहेत, म्हणजे गोपाळ आहेत, वृंदावनात, गोकुळात, नंदगावात इकडे तिकडे खेळणारे, त्या आपल्या मित्र गोपाळांच्या भगवान बरोबर खेळतात. खेळे गोवळी आसवे, गोवळी आसवे. आणखी एक सांगितलं, करीती ते त्यांचे सहावे. त्यांचं भगवंतावर प्रेम आहे, हा एक प्लस पॉईंट जर सोडला तर बाकी त्यांना विधी कळत नाही, निषेध कळत नाही, काळ कळत नाही, कर्म कळत नाही, कर्माचं विधान कळत नाही, कर्माची समाप्ती कळत नाही, कर्माचा संकल्प कळत नाही, काही त्यांना कळत नाही. आणि ते जसं करतात ते सगळं भगवान सहन करतो, आनंदानं सहन करतो, कुसमुस करीत नाही. म्हणून करीती ते त्यांचे सहावे अशी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांना हे म्हणायचे, तुमच्या वर्णाश्रमाप्रमाणे तुम्ही कर्म करा, ते टाकू नका.
टाकलेलंही देवाला आवडत नाही अशी गोष्ट आहे. श्रुतिस्मृती ममई वाज्ञे श्रुतिस्मृती ममई वाज्ञे असं काहीतरी पुढे की माझ्या आज्ञा श्रुतिस्मृती आहे आणि त्या जो त्याचा आचरण जो करीत नाही तो माझा मी शत्रू समजतो असंही वर्णन. तर ते करा, पण ते करताना श्रद्धा ठेवा, ते करताना भक्ती ठेवा. भक्तीसहित तुमचं कर्म करा, म्हणजे ते कर्मच भक्ती होतं. आणि त्या भक्तीला भगवंत जसं गोवळ्यासोबत खेळतो तसं तुमच्याशी पण खेळायला येईल. हे कर्मकांडी लोकांना तुकाराम महाराजांना सांगायचं. तर खेळे गोवळी असावे करी तिथे त्यांची साव. काय साव? कुस्ती खेळता कासाविसी शेंबुड खरकटे नाकासी कडेवर घेऊ सावकाशी आता बहु भीतो यासी राजा किरे झाला गळ्यानो कृष्ण सिंहासनी बैसला. आम्ही याची कुस्ती खेळत होतो रे. याच्या नाकात शेंबूड मावत नव्हता रे. याचा सदरा काळा कुट्ट पुढच्या बाजूला होत होता रे. आणि याला आम्ही कडेवर घेत होतो रे. अरे आम्ही बरोबर आम्ही जेवत असू आणि आमच्या ताटातला चांगला लाडू उचलून घेतला की त्याच्या मानेत बुक्की देतो. तुम्ही आम्ही सगळे जेऊ गाडी वळायला जाऊ याच्या मानेत बुक्क्या देऊ. आता जवळी जाता भिवो असा राजा झालाय, सम्राट बनलाय, चक्रवर्ती झालाय. आता त्याच्याशी बोलण्याची हिंमत नाही, जाण्याची हिंमत नाही. आणि आम्ही असं करीत ते त्यांचे सहा मानेत बुक्क्या देणं, कुस्ती करणं, त्याला चित पाडण्याचा प्रयत्न करणं, त्याचे का राहणे त्याच्या आईला सांगणं, हे सहन होण्याजोगं आहे काय? नाही. पण देव सहन करतो. देव का प्रेम आहे त्यांच्यावर का प्रेम आहे? तर त्यांच्या अंतःकरणात भगवंताविषयी विशुद्ध प्रेम आहे. दुसरं काही. म्हणून भगवंताविषयी विशुद्ध प्रेम ज्याच्या मनात आहे त्याच्याविषयी भगवंताच्या मनातही तसंच प्रेम असतं. आणि त्या प्रेमा खातर आईच्या मांडीवर मूल हागलं मुतलं काही झालं तरी ती त्याला काही त्रास देत नाही, काही करत नाही. त्याला तेच आमची आई आजी मागच्या खेड्यातल्या आमच्या बायका गाणं म्हणायच्या बरं का. बाळ बाळ ते म्हणजे बाळ हागतं कसं, जसं हळदीचा उंडा. आता काय हे काही वर्णन आहे, परंतु अशा प्रकारानं काही केलं तरी त्याचं गोडच वाटतं आणि काही केलं त्याचं सहनच होतं. हे जसं प्रेमाचं लक्षण आहे त्याप्रमाणे करीत तिथे त्यांचे सहा. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात यज्ञमुखी घास मंत्रपूजेशी उदास. कोणी यज्ञ करतात, मोठे मोठे यज्ञ करतात, मोठे मोठे यजमान श्रीमंत असतात, कोट्याधीश असतात आणि यज्ञ करणारे याज्ञिक पण तसेच मोठे असतात. आपल्या शरीराला संयम करून खाण्यापिण्यावर नियंत्रण करून अनेक दिवस ब्रह्मचारी राहून सगळं इंद्रियांना सीमित ठेवून ते यज्ञ करतात. पण यज्ञमुखी घास घेण्याला तो उदास असतो. यज्ञमुखी घास म्हणजे यज्ञाची आहुती टाकताना त्या ठिकाणी त्या देवतेला टाकतात. तसं त्या ठिकाणी विष्णू याग असतात, त्यांच्या आहुती असतात. आहुती टाकताना जे हवीर द्रव्य टाकावं लागतं, तूप असेल, तांदूळ असतील, हे सगळं टाकावं लागतं. आणि तो यज्ञ हे भगवंताचं मुख आहे. भगवंताचे जसे अनेक मुख आहेत ना, ब्राह्मणोस्य मुखमासी बाहुराजन्य कृता, त्याप्रमाणे यज्ञ हे एक मुख असतं. म्हणजे ब्राह्मणाच्या मुखात किंवा यज्ञात जर आपण आहुती दिली ती भगवंताच्या मुखात अशा प्रकारची पोचते असं म्हणणं. तर यज्ञमुखी घास घेताना भगवान उदास असतो आणि मंत्रपूजेलाही उदास असतो. अस्खलित संस्कृत उच्च स्वरात व्याकरण शुद्ध अशा प्रकारचे मंत्र म्हणून अमुक समर्पयामी म्हणून ते समर्पित करायचं, त्यालाही भगवान घेतो, नाही असं नाही. पण फार यांच्या गोळी असावेत असा प्रसन्न असतो ना, करीची त्यांची सावी तितका प्रसन्न नसतो, उदास असतो. ठीक आहे. तरी काय या यज्ञोपहार
म्हणून ऐके पंडुसुता या यज्ञोपहारा समजता मी वाचुनी भोगता कवण आहे. पंडुसुता ऐक अर्जुना, यज्ञोपहार म्हणजे यज्ञातला मिळणारा उपहार. उपहार म्हणजे यज्ञाच्या आहुती. तर त्याच्यापेक्षा यज्ञोपहार समजता मी वाचुनी भोगता कोण आहे, मीच भोगता. आणि कोण इंद्राला जरी दिलं वरुणाला जरी दिलं तरी इंद्राच्या वरुणाच्या रूपानं तोच नटलेला आहे म्हणून तोच भोगताय. नाही, प्रत्येक जीव जे खातो भोगतो ते भगवानच भोगताय. करताही भगवान आहे, भोगताही भगवान आहे. पण तो म्हणतो की मी उदास असतो. म्हणून यज्ञमुखे घास, इथे काय कोणता अलंकार येतो की एकच विशेषण दोन विधानाला द्यायचं. तर असं आहे, यज्ञमुखे घास आणि मंत्र. यज्ञमुखे घास घेतानाही उदास असतो परमात्मा आणि मंत्र पूजेशी उदास असतो. मंत्र करून एक एक उपचार त्याला समर्पण केला त्यालाही तो उदास असतो. म्हणजे कर्मकांडी, याज्ञिक आणि पुजारी या सगळ्यावर भगवंताचं इतकं प्रेम नाही की जितकं गोळ्यावर आहे. आणि चौथ्या चरणात चौथा प्रकार सांगितला. पहिल्यांदा कर्मकांडी सांगितला, मग पुजारी सांगितला, याज्ञिक सांगितला, मग पुजारी सांगितला. आणि चौथा सांगितला तो का म्हणे चोरी योगी आहे ही सवे करी. कधी कधी योगी पुरुष त्याला अंतःकरण वृत्तीनं किंवा वृत्तीचाही लय करून अंतःकरणात पकडायला बघतात, पण त्यालाही चोरून पळून जातात. योगियांची या ध्यानी ध्याता ना तुलसी तो आम्हापाशी मागे पुढे असं म्हणतात. योगियांच्या ध्यानात जो जात नाही तो आमच्यापाशी मागे पुढे होऊन आम्हाला सांभाळतो. नामदेव महाराज म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात योगियांच्या ध्यानात नये भाकरी त्यांच्या मागून खाय. असं त्या ठिकाणी आहे. तेव्हा गप्पत आहे की तो जातो. अशा प्रकारचे देव असो किंवा मोठे संत असो तर ते असं करतात बरं का. एकदा काय झालं, दत्तात्रेय भगवंताच्या स्थानावर त्यांना दर्शन घ्यायला आणि हे गोरक्षनाथ महाराज गेले. दत्तात्रेयाच्या संप्रदायातलेच आहेत. दत्तात्रेयाने मच्छिंद्रावर अनुग्रह केला, गोरक्षावर त्यांनी केला. गेला तर त्यांना खूप आनंद झाला. दत्त भगवान भेटले. गोरख आलाच म्हणे, खूप दिवसाने आला म्हणे. नाथ पंथातल्या लोकांची भेटच होत नाही हल्ली, तो आला, खूप चांगला आला. ठीक आहे म्हणे, काय सगळं बोलणं चाललं, गप्पा चालल्या. म्हणजे आपण खेळ खेळू म्हणे. काय खेळ खेळू? आपण लपाछपी खेळू म्हणे. लपाछपी खेळू. खेळा, काय कसं करायचं. तर म्हणले आधी मी लपतो, मग तू शोध, मग तू लप, मग मी शोधतो. बरं नाही म्हणे मी लपतो. गोरक्षनाथ लपले, कुठेतरी अंतर्धान झाले, कुठेतरी झाडावर येऊन बसले, त्यांनी शोधलं. आता माझी पाळी म्हणे लपायची, आता तू शोधायचं मला. दत्तात्रेय भगवान बरं का, ठीक आहे. मग डोळे झाक म्हणे. त्यांनी डोळे झाकले आणि दत्तात्रेय अंतर्धान झाले. आता आपल्या ठिकाणी एखादा लपायला लागला तर कुठून लपून कुठं लपल, जेवढा एरिया आहे तेवढं शोधायचं, असं असतं. आता योगी, दोन्ही योगी आणि योगी लपल्यावर आता कुठं लपेल तो. आणि भगवान स्वतः म्हणजे दत्तात्रेय भगवानही आहेत ना, संतही आहेत, भगवानही आहे. आणि भगवान तर तिथं प्रसिद्धीच आहे. काय खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची अवगावा, लपोनी जीवी नकळे जीवा, धरिता देवा नाथ ना तुलसी. लपला तर सापडत नाही, धरायला गेलं तर आकळत नाही, अशी गोष्ट आहे. आकळत नाही. कीर्तन केलं तर सापडतो आणि भावबळ असलं तर आकळतं, अशी गोष्ट आहे त्याची. तर हे दत्तात्रेय अंतर्धान झाले आणि मग ते वेळ झाल्यानंतर त्याने डोळे उघडले आणि ते शोधायला लागले. मग इकडे शोधलं, स्थूल ध्यान शोधलं. मग एके ठिकाणी ध्यान लावलं आणि ध्यान लावून मग स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळं शोधलं. 7 स्वर्ग शोधले. भूलोक, भूरलोक, स्वर्लोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आणि अतल वितल तलातल पाताल रसातल
महातल वगैरे सगळे 14 भुवन शोधले ते. कोणी? गोरक्षाने. नाही सापडले दत्तात्रय. दत्तात्रय सापडलेच नाही. मग काय झालं? मग व्याकुळ झाले की मी तुम्हाला भेटायला आलो, या खेळण्याच्या निमित्तानं तुम्ही अंतर्धान झाले. माझं काय चुकलं? माझ्याकडून काही अहंकार झाला, मला क्षमा करा, मी तुमचे लेकरू आहे. गडबडा लोळायला लागले, मग रडायला लागले. आणि मग दत्तात्रय पुढे उभं राहिले. अरे काय एवढं काय करतो म्हणे? लपाछपीचा डाव होता ना आपला, हरला का नाही तू? ते म्हणजे 100 ने 1000 वेळा हारलो, पण माझ्यापासून दूर जाऊ नका तुम्ही. ते लपाछपी नको मला. म्हणजे कुठं होते तुम्ही? तेव्हा त्यांनी सांगितलं मी तुझ्याच हृदयात होतो. मी लपलो म्हणून तू सगळीकडे पाहत राहिला, पण तुझ्या हृदयात थोडं तू पाहिलं. तुझ्या हृदयात पाहिलं नाही, अशी गोष्ट आहे. तर योगी जर प्राथमिक असेल तर त्याच्या ध्यानात तो येत नाही, कारण मन चंचल होतं, काहीतरी होतं. आणि एखादा योगी काही निमित्ताने बाहेर पाहू लागला ते आप लपतं. म्हणजे योगियांच्या ध्याना नाही. तर इथे म्हणजे योग काय तुका म्हणे चोरी योगी आहे सवे करी. म्हणजे योगियाला ठकवतो, कर्मकांडाला ठकवतो, पूजा विधान करणाऱ्याला ठकवतो, यज्ञयागाला करणाऱ्याला ठकवतो, सगळ्यांना ठकवतो. सगळ्यांना परमात्मा सापडत नाही. पण खेळ गोवळ्या सगळं मात्र खेळतो. ते करतील ते सहन करतो. असा प्रकार सगळा असल्यामुळे भगवंताला काय आवडतं? तर गोळे आवडतात. गोळे आवडतात म्हणजे त्यांचं प्रेम आवडतं. ते ज्या गाईची सेवा करतात ती सेवा आवडते. भगवंतावर शुद्ध प्रेम आहे त्याच्या ठिकाणी आवडतं. मग त्यांच्या नाकात नेकुड चेंबूड असू द्या, त्यांच्या कानात मळ असू द्या, काही असू द्या, ते कसे वागू द्या, अशी गोष्ट आहे. म्हणून या कलियुगात कलिकाळाला माणसानं घ्यायचं काही काम नाही. भगवंतावर, संतावर, शुद्ध आचरणाच्या सज्जनावर प्रेम ठेवावं, त्यांचं अनुकरण करावं आणि भगवंतावर प्रेम करून भगवान आपल्याशी खेळायला येईल, भगवान आपल्या संकटात धावून येईल, इतकं प्रेम त्याच्यावर करावं. आणि हे प्रेम करता करता त्याची मर्जी संपादन करून मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तरी मग तयात येवी माथा मुकुट करी उत्तमाते मस्तक खालविजे हे काय कौतुक परी काय मान करती तिन्ही लोक पाय वणीये. असा भगवान प्रसन्न होतो. भगवंताला प्रसन्न करून घेणं हे कलियुगात अत्यंत प्रेमानं, श्रद्धेनं, नामस्मरणानं त्या ठिकाणी करून घ्यावं आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या चरणी समर्पित करून झालेली सेवा प्रभूंच्या आणि मौलींच्या चरणी समर्पण करून हेच आपण आजच्या आपल्या वाणीला विराम घेऊ. धन्यवाद. तुका म्हणे चोरी तुका म्हणे तुका म्हणे
सहा